असं अमूल्य आयुष्य आपल्या पुढे दिलेलं आहे आणि आयुष्याचे काही वर्ष आपण शिल्लक राहिलेले आहेत. थोडे दिवस शिल्लक आहे, आपल्याकडे फार काळ नाही आहे दादा. थोडा काळ शिल्लक आहे त्या काळामध्ये, आहे त्या वेळेमध्ये सुंदरपैकी प्रपंच आणि परमार्थ याची जोड लावा. आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपण प्रपंच सोडू शकत नाही, कामधंदा सोडू शकत नाही आणि प्रापंचिक माणूस संन्यासासारखं वागू शकत नाही. संन्यासाचं काय असतं, फकीर माणसाचं काय असतं, मिले तो खाना नहीं तो हरि की कृपा समझ करके पड़े रहना. ये सन्यासियों का धर्म होता है, लेकिन प्रपंचियों का धर्म वो नहीं है. प्रपंचियों का धर्म सुबह उठे और उठने के बाद शाम तक उनको बहुत कष्ट करना पड़ता है, बहुत काम करना पड़ता है, उसके बाद अपने बच्चों का पालन करना पड़ता है, उसके कुटुंब को देखना ही पड़ता है. म्हणून ते कोणीतरी असं म्हटलंय की एका गालावर जर दुसऱ्याने चापट मारली ना तर या माणसाने पुढं दुसरा गाल पुढं करावा. बरोबर आहे का? झोपले का काय? जाऊ का घरला जाऊ मी? एका गालावर जर मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा का? आपण करून चालणार नाही, ते सांगणाऱ्याने सांगू द्या, त्यांनी त्यावेळेला केलं पण त्यांच्यासारखं आपण करू शकत नाही. आणि तुम्ही जर तसं केलात तर बाकीचे लोक तुम्हाला जगू देणार नाही. ध्यानात ठेवा, जीवन हे संघर्ष आहे दादा. संघर्ष केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नाही. तुम्ही ध्यानात घ्या. चांगलं वागणं ठीक आहे, चांगलं बोलणं ठीक आहे, पण जेव्हा एखादा माणूस डायरेक्ट काही संबंध नसताना तुमच्या अंगावर येतो ना त्यावेळेला तुमचा गाल पुढं करण्याचा नियम तिथं चालू शकत नाही. म्हणून चांगलं वागणं चांगलंच आहे, पण कधी कधी चांगलं वागणं सुद्धा अंगलट येतं ना. प्रापंचिक माणसाने हे ध्यानात ठेवलं पाहिजे. क्रोध वाईटच आहे, लोभ वाईटच आहे, तृष्णा वाईटच आहे, लोभ वाईटच आहे, नाही असं नाही, पण प्रापंचिक माणसाला कामापुरता लोभ आलाच पाहिजे ना. जर नाही आला तर महाराज प्रपंच चालेल कसा? आणि हेही शिकवण आम्हाला आमच्या संतांनी दिली. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. संसार सुखाने करा. संसार वाईट नाही दादा, संसारामध्ये गुंतणं वाईट आहे. काय वाईट आहे बोला? गुंतणं वाईट असतं. संसार वाईट नसतो. लेकरं बाळ असणं वाईट आहे का? पत्नी असणं वाईट आहे का? घरदार असणं वाईट आहे का? नाही, ते असलं पाहिजे. ऐका ना, घर असणं वाईट नाही, पण मनात घर घर करणं हे वाईट असतं. याच्याशिवाय मी जगू शकत नाही अशी भावना करणं वाईट असतं. म्हणून आमच्या संतांनी गोड चिंतन सांगितलं की संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. संसार में ऐसा रहना. तुकाराम महाराजांचं एक गोड प्रमाण आहे महाराज. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची दोरी. तसं राहा. अंगणामध्ये दाणे टाकले, पक्षी आले, पक्ष्यांनी दाणे उचलले आणि खाणं संपलं की लगेच निघून जातात, थांबत नाही ते मुक्कामी. तसं आपण येवलोकाची यात्रा आपल्याला संपवायचा एक दिवस आपण जाणार आहोत. हे आपलं मुक्कामाचं ठिकाण नाही. मरण म्हणजे काय? आपल्या शेवटच्या आपण ज्याला मरण समजतो, साधू संत त्याला जीवनाचा अंतिम मुक्काम समजतात, अंतिम स्टेशन आहे. आपला हा एक प्रवास आहे. आणि प्रवासी म्हटलं की महाराज प्रत्येक जण आपापली पिशवी बांधून तयार राहतो. आता 7 दिवस मी इथे कथा सांगायसाठी आलो, पण शेवटच्या दिवशीची कथा संपली ना, कथा संपायची वाट बघत नाही मी. कथा संपायच्या अगोदर माझी बॅग भरलेली असेल तिथे स्टेजवर येण्याच्या अगोदर. का? मला माहित आहे मला इथून जायचंय. काय घाटकोपर हे माझं ठिकाण नाहीये, मला जावं लागणार आहे. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले, जोग महाराज वारकरी संस्थेचे शिक्षक आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा शहाणी माणसं काम घेऊन जन्माला येतात, काम आहे तोपर्यंतच थांबतात आणि काम संपलं की उभ्या पावलाने निघून जातात, त्यांना म्हणायचे शहाणी माणसं. जीवनाचा अंतिम शेवटचा मुक्काम आहे. आणि प्रवास म्हटलं की प्रवासामध्ये हे नाते वगैरे सगळे जोडल्या जातात ना. एखादा माणूस एसटी मध्ये बसल्याच्या नंतर प्रवास सुरू झाला, जायचं होतं पुण्याला, मुंबईवरून बसला, एसटी निघाली. जात असताना एसटीची संख्या बसण्याची क्षमता आहे 60 माणसाची, त्याच्यामध्ये माणसं चढले 70. नीट लक्ष करा, खूप मोठा सिद्धांत आहे याच्यामध्ये. माणसं किती बसले? 70. आणि क्षमता किती आहे? 60 लोकांची. जे बसलेले होते ते आनंदात बसले होते, ते म्हणाले चला बसायला जागा भेटली. पण जे उभे आहेत ना त्यांची हे तळमळ आहे की एखादं कधी उठतं. समजलं तर ठीक आहे. जे उभे आहेत ना त्यांची तळमळ काय?
यातलं कधी एखादं उतरतं आणि एखाद्या वेळेला समजा एखादं उतरतच नसेल तर एखादं जवळ जाऊन म्हणतं, मामा कुठपर्यंत जाणार आहेत तुम्ही, काही घेणं देणं आहे का? त्यानं त्याचं तिकीट काढलंय, ते जाग्यावर बसलं, पण उभं राहणाऱ्याला जास्त काळजी आहे का, हे उठलं पाहिजे ना. मग ते त्याला जाऊन विचारतं, कधी उतरणार आहे तुम्ही, कधी उतरणार आहे? ते म्हणतं, मी आता थोड्या वेळाने उतरणार आहे. उलट तो उतरेपर्यंत वाट बघतं आणि तिथंच उभं राहतं. समजून घ्या, समजदार को इशारा काफी. ते तिथंच उभं राहतं आणि भावना एकच असते की हे कधी उतरतं, कधी उतरतं, कधी उरतं. हा जीवनाचा प्रवास आहे दादा. इथं एकमेकाची जे लावलेली नाते आहेत ना, हे शेवटपर्यंत फक्त नाते इथं जन्मात, ह्या जन्मात आहेत तोपर्यंत टिकवायचे आहेत. लक्षात येते माझं बोलणं? भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. सास कहे जवाई मेरा है, जवाई कहे सास मेरा है, ना ससुरे का ना सास का ये तो बेटी देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. हे जीवन, हे लोकांची यात्रा संपून आपल्याला जायचं आहे. म्हणून मी काल बोलून गेलो, जगणं जेवढं श्रेष्ठ असतं ना, तेवढंच मरणही श्रेष्ठ झालं पाहिजे. जसं मरण भीष्म पितामहाचं झालं. काल आपण कथा ऐकली, भीष्म पितामह शरपंजरी पडलेले शौर्य महाराज शौनकांना सांगतात, अरे मरायच्या वेळेला भीष्म पितामह समोर आहेत ना. भीष्म पितामहाच्या समोर साक्षात ईश्वर उभा आहे. एक जटायू होऊन गेला रामायणामध्ये, त्याला रामचंद्रजीची मांडी मिळाली. अरे काय भाग्यवान असेल ना तो. एक जगद्गुरु तुकाराम महाराज झाले माझे. शेवटच्या क्षणामध्ये स्वतः परमात्म्याने महाराज स्वतः विमान घेऊन यावं, गरुडाला म्हणावं, गरुडा चला, माझ्या तुकोबरायला न्यायचंय आता आपल्याला. अरे काय भाग्यवान असेल ना. माझ्या माऊलीच्या समाधीच्या वेळेला साक्षात परमात्मा तिथे उभे आहेत. अरे एक वाक्य बोलू का? माझ्या दृष्टीने जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो ज्याच्यासाठी देवाने रडावं. कळलंय ना? कोणी रडावं? अरे माणसं तर आपल्यासाठी रडतील यात नवल नाही. माणसं आपल्यासाठी रडतात, काही खरं रडतात, काही खोटं रडतात. सोडा त्याचा विषय, मला ते बोलायचंच नाही. हा ज्याच्या त्याचा भाव आहे. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. हा प्रत्येक माणूस मेल्यानंतर रडणंच आहे. काही वेळेला लोक नावं ठेवतात, नाही रडलं तर म्हणून रडतात लोक, जाऊ द्या सोडा. पण ईश्वराने रडावं महाराज ज्या संतांसाठी, काय जीवन असेल ना दादा. स्वतः परमात्म्याने रडावं. स्वतः परमात्मा म्हणत होते, रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, तेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टीने आळी, तो वाहते येईल टाळी वैकुंठ भुवन असे. म्हणून जीवन श्रेष्ठ जसं तसं मरणही श्रेष्ठ. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहे आणि पडल्या पडल्या महाराज बोलत होते. इथपर्यंत काल आपण आलो होतो. सुजी सांगत होते की शौनकांना की भीष्माचार्य बोलत होते, ज्ञानाचा उपदेश करीत होते, सांगत होते. सांगता 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 तेवढ्यामध्ये बोलत बोलत भीष्म पितामह म्हणाले पांडवांना, युधिष्ठिर जी महाराज, जिंदगी में कभी पाप होते हुए देखना नहीं चाहिए आदमी को. बुरा देखना नहीं, बुरा सुनना नहीं और बुरा कहना नहीं. पाप करणं जेवढं पाप असतं ना, तेवढं पाप बघणं सुद्धा पाप असतं. हे बोलत होते भीष्म पितामह. बोलता बोलता द्रौपदी शेजारी उभी होती आणि द्रौपदी हसली. हसल्याबरोबर भीष्म पितामह शरपंजरी पडल्या पडल्या महाराज हजारो बाण छातीमध्ये शिरलेले होते ना. अशा अवस्थेमध्ये भीष्म पितामह म्हणाले, द्रौपदी तुम हसी क्यों, तुम्हें हसी क्यों आई, बोलो. द्रौपदीने हात जोडले, नाही पितामह बस क्षमा करना, ऐसे हसी आई. भीष्म पितामह म्हणाले, द्रौपदी शहाणी माणसं कधी कुठेही कसंही हसत नसतात. शहाणी माणसं कधीही हसत नसतात. अरे तू पंडुराजाची सून आहे, पांडवाची पत्नी आहेस, एक क्षत्रिय पत्नी आहेस, तू सहज हसू शकत नाही. हसायचं कारण काय?
त्याचे डोळे भरून आले आणि तिने हात जोडले सांगितलं, पितामहा आज बहुत बढ़िया, आज तो ज्ञान का उपदेश कर रहे हैं आप। आज कहते हो कि पाप करना बहुत बड़ा पाप होता है और पाप देखना उससे बड़ा पाप होता है पितामहा, लेकिन एक याद रखो, एक बात स्मरण करो, जब भर सभा में मुझे निर्वस्त्र किया जा रहा था, सबसे बढ़िया सबसे ऊंच स्थान पर आप बैठे थे पितामहा। मैंने आपकी तरफ एक इशारा किया था पितामहा, आप सबसे बड़े आसन पर बैठे हो, आपके सामने अपने कुलवधु का निर्वस्त्र किया जा रहा था, आप तो तब कुछ बोले नहीं, नीचे सर करके बैठ गए और आज कहते हो कि पाप देखना भी बहुत बड़ा पाप होता है। जर पाप बघणं पाप असेल तर पितामहा हे पाप तुम्ही का केलं? भीष्म पितामहा शरपंजरी पडल्या पडल्या महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा। भीष्म पितामहा म्हणाले, द्रौपदी तोच अभागा भीष्म आहे मी की ज्याच्या कुलवधूचं निर्वस्त्रण चाललं होतं महाराज, पण मी काही बोलू शकलो नाही। याचं कारण काय माहितीये का द्रौपदी? त्याचं कारण असं आहे, मी दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं म्हणून मी बोलू शकलो नाही। म्हणून 8 लोकांचं अन्न माणसाने कधीच खायचं नाही, 1 भिकाऱ्याचं अन्न अजिबात खायचं नाही कधीच, 2 राजाचं अन्न खायचं नाही, 3 वेश्येचं अन्न खायचं नाही, 4 दुसऱ्याचं लुबाडून आणलेल्या धनाचं अन्न खायचं नाही, 5 कुणाची तळतळाट लागलेलं असं अजिबात खायचं नाही। एक प्रमाण सांगू तुकाराम महाराजांचं, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये। कारण अन्नाने मन तयार होते आणि पाण्याने वाणी तयार होते। जैसा खावे अन्न तैसा होवे मन। आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आम्हाला सात्विक आहाराची शिक्षा का दिली जाते? त्याचं कारण आहे, आहार शुद्ध सत्व शुद्धी, सत्व शुद्धो ध्रुवा स्मृती। आहाराने माणसाची शुद्धी होते, आहाराने रक्त बनतं, अरे रक्तानेच मन बनतं आणि मन जसं सांगेल माणूस तसं जीवन जगतो। म्हणून सात्विक अन्नाचा आहार कशासाठी? एवढ्यासाठी की माणसाचं रक्त तयार होतं, त्याच्यापासून मन तयार होतं